सांभाळण्यासाठी इथे नजरखैद केलं नजरेसमोर किल्ला सोडून कुठे जायचं नाही, दिवसभर किल्ल्यावरती फिरायचं, रात्रीच्या वेळेला इथं मुक्काम करायचा। शेवटची भेट शिवाजी महाराजांची आणि संभाजी महाराजांची 13 जानेवारी 1680ला पन्हागडावरती सज्जाकोटी या पॉइंटला झालेली आहे लास्ट भेट। बांधकाम सगळं विजापूरच्या आदिलशाही कारकिर्दीमध्ये ही इमारत बांधलेली आहे। चुना, गूळ, कात, उडदाची डाळ, माती मिक्स केलेलं बांधकाम आहे। 1534 सालची बांधकाम आहे। पहिला मजला नमाज पडण्याचं ठिकाण आहे विजापूरच्या आदिलशाच्या कारकिर्दीमध्ये। दुसरा मजला शिवाजीराजांच्या काळामध्ये पुरा इमारत ही सगळी गुप्त मिटिंगाचं ठिकाण। तिसरा मजला वॉच पॉईंट आहे, म्हणजे शत्रू कुठे येतात वगैरे बघण्यासाठी। तिसरा मजला बंद आहे आता। या इमारतीचं वैशिष्ट्य इथं 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मेला इथं झेंडावंदन असते, तहसीलदार साहेबांचे असते। 9 वारी 8.5 मोठा लांबीला तिरंगा झेंडा या ठिकाणी फडकला जातो। सर्वात मोठा झेंडा या ठिकाणी फडकला जातो। हा जो किल्ला बांधला तो राजाभाऊंनी बांधलेला किल्ला 1052 मध्ये 1112 मध्ये पूर्ण केला। पन्हाळ्याचं पूर्वीचं नाव आहे पन्नग आले म्हणून। पन्नग म्हणजे नाग आणि आले म्हणजे घर। नाग जमातींची लोक किल्ल्यावरती राहायची इसवी सन पूर्व, म्हणून पन्नग आले असं नाव होतं। नंतर हा किल्ला छत्रपती शिवाजीराजांनी विजापूरच्या आदिलशाला हरवलं आणि 28 नोव्हेंबर 1659ला पहिल्यांदा किल्ला जिंकला। किल्ला जिंकायच्या आधी 18 दिवस पाठीमागं प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानचा वध केला आणि तिथून 18 दिवसांनी लगेच किल्ला जिंकला पन्हाळा। ही बातमी ज्या वेळेला विजापूरच्या दरबारमध्ये कळाली त्यावेळेला विजापूरच्या आदिलशानं सिद्धी जोहरला इकडे पाठवलं पन्हाळगडाला 40,000 सैनिक घेऊन। त्यावेळेला शिवाजीराजे गडावरती अडकलेले। इथला धान्यसाठा पण संपत आलेला होता सगळा, 5 लाख पोती धान्यसाठा। त्यावेळेचा 4.25 महिन्यामध्ये धान्यसाठा संपलेला। कारण याचं होतं की त्यावेळेचा माणूस पण तसा होता, 14 ते 15 भाकरी एका वेळेचं जेवण खायचं, म्हणून 4.25 महिन्यामध्ये धान्यसाठा संपून गेला। म्हणून शिवाजीराजांनी काय केलं, धान्य आणायचं कुठून, किल्ला तर सोडायचा कसा, कारण का सिद्धी जोहर तर बेडा हटण्याचं चिन्ह दिसत नव्हतं। पावसाचे दिवस आलेले होते, म्हणून जुलै महिन्याची 10 तारीख या ठिकाणी गुप्त मिटिंग घेतली आणि इथून निर्णय घेतला विशाळगडला जाण्याचा। त्यावेळेला छत्रपती शिवाजीराजांचा स्वतःचा डुप्लिकेट बनवला, त्याचं नाव आहे शिवान हवी शिवाकाशीत म्हणून। त्या शिवाकाशीतला एका पालखीमध्ये बसवलं आणि प्रतिशिवाई म्हणून पाठवण्यात आलं आणि दुसऱ्या वाटेने छत्रपती शिवाजीराजांची पालखी घेऊन बाजीप्रभू देशपांडे गेले। त्यावेळेला घोडखिंड नावाची जी खिंड आहे ती बाजीप्रभू देशपांडेंनी जाऊन अडवून धरली आणि 5 तोफांचे आवाज ऐकून त्या खिंडीमध्ये लढता लढता तिथं प्राण सोडलेले आहेत। त्यांच्याच रक्ताने ती पावन झाली म्हणून तिला पावनखिंड नाव पडलं। इथलं 75 किलोमीटर पावनखिंड आहे। ही इमारत हिजरी सन 1008 रजब महिना 1534 सालामध्ये ही इमारत बनवली आहे। इब्राहिम मकसूद आदिलशाह यांच्या कारकिर्दीमध्ये बांधलेली इमारत आहे सर। नाव सज्जाकोटी। ही इमारत तिकडे साईडला जो डोंगर दिसतो बघा धुक्यामध्ये, ज्योतिबाचं डोंगर आहे। 1730 मध्ये बांधलेलं मंदिर आहे ते। ग्वाल्हेर संस्थानचे अध्यक्ष राणोजीराव शिंदे, माधवराव शिंदे त्यांनी बांधलेलं मंदिर आहे। त्याच्या अलीकडचा डोंगर दिसतो पावनगड, या किल्ल्याचा डुप्लिकेट किल्ला पावनगड। त्या ठिकाणी 7 तुपाचे विहीर होत्या, तूप साठवतो तूप कुजवलं जायचं आणि कुजवल्यानं तूप सैनिकांनी जखमा जर झाल्या तर आयुर्वेदिक औषध म्हणून वापर करायचे। या इमारतीचं पूर्वीचं नाव आहे सदर ई मेहेर असं म्हणतात। शिवाजी महाराजांचा बालेकिल्ला, कोणत्याही किल्ल्यावर तुम्ही गेला तर बालेकिल्ला हा असतोच आणि या बालेकिल्ल्यामध्ये धान्याची कोठारं, सोनं अडकं, राजवाडा सगळं या ठिकाणी ठेवलं जायचं। आता तर राजवाडा नाही आहे, सोनं नाही आहे, त्यापैकी आता धान्याची कोठारं आपल्याला बघायला मिळतात फक्त। एक गंगा, यमुना, सरस्वती अशी 3 गोडाऊन आहेत। 3 गोडाऊनमध्ये मिळून 5 लाख पोती धान्यासाठा ठेवला जायचा इथं। हा जो जिना दिसतो या जिन्यामध्ये 100 किलोची पोती न्यायची ती वरती आणि वरनं खाली सुट्टं धान्य आतमध्ये होतायचं सगळं। वरतीपर्यंत भरलेलं असल्यामुळे त्याला प्रेशर राहायचं, दाब असायचा। त्या साईडला एक दरवाजा आहे, तिथे छोटं होल आहे, त्याला खेडेगावामध्ये कणगी म्हणतात। तिथून धान्यसाठा बाहेर काढला जायचा जेवढं पाहिजे तेवढं। त्याला कडुलिंबाची पाल्या, आपट्याची पानं, बेल टाकायची आतमध्ये खराब होऊ नये म्हणून धान्यसाठा। पहिलं भाताचं कोठार, वरीचं कोठार आणि नाचणीचं कोठार। नावं ठेवल्यात गंगा, यमुना, सरस्वती। का ठेवलीत नावं, 1000 वर्षापूर्वी ती जी तटबंदी बांधल्या बघा, नवीन बांधकाम आहे ते। जुनं बांधकाम तिथे खाली पडलेली सगळा कोपरा तो राजापूरच्या काळामध्ये बांधला की सारखं पडायचं बांधकाम पूर्ण होत नव्हतं। यशवंतराव शिंदे म्हणून इथे किल्लेदार होते, त्यांच्या संग राजाभाऊंनी चर्चा केली की बांधकाम आम्ही सुरू करतो आणि पडतं का सारखं म्हणून। तर त्यांनी सांगितलं तुम्ही एका बाईचा इथं बळी दिला पाहिजे तरच तुमचं बांधकाम ते पूर्ण होणार। तर बाई आता कुठली तयार करायची म्हणून खेडेगावामध्ये दोंडी पेटवली सगळीकडे आणि त्याच खेडेगावामध्ये हुजूरपेठ होती। त्या हुजूरपेठेची सर्वात श्रीमंत माणूस होता गंगू तेली, त्याची थोरली सून तिचं नाव आहे जखूबाई तेलीन। ती बाई स्वराज्यासाठी स्वइच्छेने बळी देण्यास तयार झाली। फक्त बाईच्या 2 अटी होत्या। ती बाई होती गरोदर स्त्री, तिने सांगितलं होतं मी ज्यावेळेला बाळंतीण होईल त्याच वेळेला मला बळी द्या, माझी काय मुलं बाळ होतील त्या मुलाची नावं तुम्ही इकडे दिली पाहिजेत म्हणून। या दोन्ही अटी राजाभाऊंनी मान्य केल्या। बाळंतीण झाल्यानंतर या ठिकाणी जिवंत गाडले गेले। त्यानंतर बांधकाम सगळं काही महिन्यानंतर पूर्ण होत आलं
त्याच्यावरची एक म्हण तयार झाली, कहा राजा भोज कहा गणपती. त्या पहिल्या 2 मुली होत्या, यमुना सरस्वती. ती नाव पलीकडच्या 2 गोडाऊनला ठेवलेली आहेत आणि पहिल्या गोडाऊनला जे नाव ठेवलं गंगा म्हणून, तिच्या सासऱ्याचं नाव दिलं गंगोतीलाचं नाव गंगा म्हणून, गंगा यमुना सरस्वती. ज्या ठिकाणी तुम्ही आला त्या इमारतीचं नाव आहे अंधार बावडी. बावडी म्हणजे विहीर. कोकणामध्ये विहिरीला बाव किंवा बावडी म्हटलं जातं. 1489 सालामध्ये ही इमारत बनवलेली आहे. बांधताना 3 मजली इमारत बांधली. सगळ्यात शेवटच्या मजल्यामध्ये पाणी खाली, दुसऱ्या मजल्यामध्ये गडाच्या बाहेर झाला गुप्त मार्ग, वरचा 3रा मजला इथं सैनिक लोकांचा 24 तास पहारा होता. पूर्वीच्या काळी ज्या गडावरती विहिरी होत्या त्या विहिरीमध्ये परकी शत्रू यायची, त्यांनी विष टाकून जायची. विष टाकल्यामुळे खराब पाणी व्हायचं, सुरक्षित पाणी मिळत नव्हतं. सुरक्षित पाणी मिळायचं तर तळ्यामध्ये खाली विहीर काढलेली. ऐन वेळेला गडावरती रात्रीच्या वेळेला जर अटॅक झाला तर जाण्यासाठी मार्ग नसायचे, म्हणून 2रा मजला गडाच्या बाहेर झाला गुप्त मार्ग ठेवला. 3रा मजला इथे पहार होता, या पाण्यामध्ये विष वगैरे टाकलं जाऊ नये. त्याला नाव दिले अंधार बावडी, श्रीनगर, जलदुर्ग आणि शृंगार बाव. त्या इमारतीला नाव आहे 3 दरवाजा. किल्ल्याचं प्रवेशद्वार आहे. छत्रपती शिवाजीराजेंनी 6 मार्च 1673ला कोंडोजी फर्जत आणि अण्णाजी पंत यांच्या सहाय्याने अवघ्या 60 लोकांनी किल्ला जिंकला. तो या दरवाजामार्गे जिंकलेला होता. तो 60 लोकांनी ज्यावेळेला किल्ला जिंकला त्यावेळेला 9 मार्च 1673 साली शिवाजीराजे दुसऱ्यांदा किल्ल्यावरती आले 3 दिवसानंतर. त्यावेळेला या चौकामध्ये ज्यावेळेला आले विष्णुतीर्थ चौकामध्ये, त्यावेळेला 1000 सोन्याच्या फुलांचा सत्कार केला शिवाजी महाराजांचा. सोन्याची फुलं शिवाजी महाराजांच्या अंगावरती उधळलेली होती. तिथं छोटीशी विहीर पण आहे. जमिनीपासून फक्त 5 फुटावरती पाणी लागले सर. 12 महिने पाठतात या ठिकाणी. सेंटरला गणपतीची मूर्ती आहे बघा वरती. शेजारी तुम्हाला हत्ती आणि शिव दाखवलं गेलं आहे. चपळपणा आणि ताकद हे दाखवलं गेलं आहे. चपळपणा ताकद, कारण का चपळपणा हे मेन शस्त्र होतं शिवाजी महाराजांचं आणि गनिमी कावा हे मेन शस्त्र होतं शिवाजी महाराजांचं. त्यावेळेला चपळपणामुळे या ठिकाणी मारला जायचा शत्रू, म्हणून या ठिकाणी सिंह सुद्धा हत्तीला मारू शकते या ठिकाणी दाखवलं.